the next day. जय शिवराय मित्रांनो, डे 3 इन गोवा. तर आज आपण चेकआउट करणार आहे आणि जाणार आहे म्हणजे उद्या म्हणजे आजपासूनच आपण कोकणला जाणार आहे आणि कोकण फिरणार आहे. 2-3 दिवस कोकण फिरणार, खूप एन्जॉय करणार आहे. तुमच्या भावाने एक वॉटरफॉल बघितला एकदम रावस, त्या वॉटरफॉलला पण आपण व्हिजिट देऊ. बाकी आता टाईम बघा किती झाले, 12:31 झालेत आणि पोरं आत्ता उठलेत सगळे, म्हणजे चेंज बिंज करते. हा बघा चड्डीवर फिरतोय हा, यांनी चड्डी पण नाही घातली. हा बघा ब्रश करतोय. पोरांचं काय मॅनेजमेंट नाही आहे. इथं 12:31 झाले म्हणजे चेकआउट करायचं टायमिंग झालं, म्हणजे अप झालं. 12ला चेकआउट करायचं, 12:31 झाले. तर आता चेकआउट करू आणि निघू कोकण साईडला. 15 minutes later. तुम्ही बघू शकता मी रेडी झालोय, सर्व रेडी झालेत. संकेत आणि कल्पेश गेले गाडी घ्यायला. आता ते गाडी गेल्यावर मग पटापट आपले जेवढे पण लगेज आहे, सामान आहे, ते गाडीत टाकू आणि डायरेक्ट निघू. म्हणजे आपण कुठं जाणार, नेमके कल्पेशच्या पप्पांच्या मित्राच्या घरी जाणार आहे आणि आजचा स्टे म्हणजे तिकडंच होणार आहे. मग त्याच्यानंतर आपण जाणार संकेतच्या फार्म हाऊसला. तर आज पण बघू, म्हणजे पोहाय बिहायला जाणार आहे आणि वॉटरफॉल पण बघितला आहे. मला वाटतं वॉटरफॉल उद्या की परवा म्हणजे एक्सप्लोर करू आपण, आजच्या दिवशी नाही होणार. तर आता लगेज घेऊ आणि जाऊ मग खाली. निघायला सुरू केलं म्हणजे आता लगेच चालू आहे आतमध्ये टाकणं. लगेच टाकून माझा रपकन निघूया आणि सबकन पोचूया कोकणला आणि मग डायरेक्ट पोहायला जाऊ नदीत. तुम्ही नीट ऐकलं, नदीत जाणार आहे पोहायला, कारण कोणीच आंघोळ नाही केली आहे. सगळे फक्त फ्रेश झालेत, ब्रश बिश केले, तोंड बिन धुतले. आंघोळ करायला आपण जाणार आहे आज नदीत. सामान भरू आणि रप निघू. 10 hours later. आपण पोचलो कोकणात आणि कोकणात म्हणजे आपण आलोय कल्पेशच्या पप्पाच्या मित्रांच्या घरी आलोय. हे बघा यांचा बंगला. आणि इकडचा वेदर ना एक नंबर आहे. म्हणजे येत होता आम्ही बघितला, एक नंबर वेदर, एक नंबर. नुसतं सर्वीकडे हिरवगार आहे. म्हणजे आणि गोवामध्ये ना पाऊस नव्हता, अजिबात पाऊस नव्हता थोडं पण इथं एक नंबर पाऊस आहे आणि वातावरण इकडचं एक नंबर आहे. पप्पी आहे. आपण पोहायला जाऊ नदीमध्ये. आता आधी जेवू, मग त्यानंतर पोहायला जाऊ. हे आमची पोरं हे आमचे मडू काका जेवण बनवलं आम्हाला. आता जरा जेवू, दाबून जेवू आणि मग डायरेक्ट पोहायला जाऊ. मित्रांनो बघा, आपल्या मडू काकाने एक नंबर चिकन केलंय. पीस दिसतात तुला टेरेसवर, आणि टेरेसला जाऊ मग चिकन खाऊ आणि टेरेसवरून व्ह्यू पण बघू. एक नंबर आहे खरंच, कोकण एक नंबर. म्हणजे गोवा फेल आहे. म्हणजे आहे बीचेस पण आहेत तिथं, इथं पण आहेत बीच. जाऊ आपण बीचला. यांचा टेरेस एक नंबर आहे, एक नंबर. म्हणजे पाऊस पडणार आहे, 101% पाऊस पडणार आहे. गोव्याला आम्ही 2-3 दिवस होतो, अजिबात पाऊस नाही पडला, पण इथं पाऊस पडणार आहे. तर मस्त बसू आणि जेवू इथं जोरात दाबून जेवू आणि जेवल्यानंतर डायरेक्ट जाऊ पोहायला. मित्रांनो आपण चाललोय पोहायला उघडं नागडं. हे बघा आंबे, कोकणातले आंबे एकदम झाडावरचे, काकांनी काढून ठेवलेले, एकदम रास, एकदम गोड आहेत. आता खाऊन यायला बघू आणि पोहायला चाललोय. वातावरण बघा, निसर्ग बघा, आनंद घ्या निसर्गाचा. आम्ही तर घेतोय, तुम्ही पण घ्या उघडे नागडं. आम्ही आनंद घेतोय, तुम्ही पण उघडं नागडं आनंद घ्या घरात बसून. ते कावले बिवले वरून आर्यन आहे घालायचे, घरीच बसा बरं. हा, ज्यांची नावं घेतले ते घरी बसा आणि घरी बसून पोवो बघा, नाहीतर ते छोटा भीम बघा. पुढं चाल. आंबे लपवतोय. मित्रांनो आता आमची आंबे लपवायची पाय आली. तर बघू, खेकडे बिकडे पकडू, फुल एन्जॉय करू. तुम्ही ब्लॉग स्किप करू नका. मला माहिती तुम्हाला ब्लॉग बघताना मजा येते की नाही, तर येते तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना पाठवा की चला आपण पण जाऊ, असा ट्रिप करू एक रावसवाला. मित्रांनो मी इथं आंबे चोखते, तुम्ही घरी बसा आंबे चोखवा. एक नंबर आहे. म्हणजे झाडावरचे आंबे लय गोड. आता आपण आपल्या स्पॉटवर चाललोय पोहायला. निसर्ग बघा. संकेत हे आपली बॉईज उघडे नागडे.
डेन्स फॉरेस्ट बघा, आजूबाजूला पूर्ण जंगल आहे, ते पण एकदम डेन्स जंगल आहे. एकदम ते इग्नोर करा त्याला. तो मागचा एक पोरगा आहे, त्याला इग्नोर करा आणि मनावर घेऊ नका. मला मनावर नका घेऊ, नाही तर पछताल तुम्ही लई लावून. पॉइझन भेटेल. फॉरेस्ट बघा, आजूबाजूचा रेन फॉरेस्ट बघा, एक त्याला नंबर रोग आहे. लागतं. आपली बॉईज. त्याला आता आई रोग लागलाय. मित्रांनो पाऊस पडायला लागलाय, पण आई शपथ एक नंबरवाली फिलिंग येते. एक नंबर. असंच पाणी पाहिजे. पाऊस पडतोय. हे चल, हे बघ खोले नाहीये. आनंद आहे, आनंद. म्हणजे जीवनाचं खरं सुख ना म्हणजे हेच आहे. एन्जॉय, फुल एन्जॉय. बघा फ्लो बघा पाणीचा, एक नंबर. म्हणजे एवढं खुश झाले ना मी, आई शपथ, एक नंबर. मित्रांनो आता आपण चाललोय दुसऱ्या स्पॉटला. म्हणजे तिथून एक ब्रिज दिसत होता, त्या स्पॉटला चालले. ते काका बोलले की म्हणजे तिथं थोडा खोल आहे, इथं अजिबात खोल नाही. म्हणजे आमच्या म्हणजे पोटाच्या आहे ना, इथं एवढंच खोल आहे. आता तिथं चाललोय, तिथं बोलले कारण खोल आहे. बघू आता इथं खोल आहे की नाही. थोडा ब्लर दिसत असेल कारण ते माझ्या कॅमेऱ्याला पाणी लागलं आहे आणि पुसू नाही शकत, कारण मी पण स्वतः ओलला आहे. चड्डी बिड्डी सगळी ओलली आहे. मी बघू शकता, कपडे पण नाही घातलेत. तर थोडंसं बघा. हाच तो ब्रिज आहे ज्याच्याबद्दल मी बोलत होतो. ब्रिज बघा, एकदम एस्थेटिक ब्रिज आहे, एकदम सेक्सी ब्रिज आहे. आमची पोरं उघडे नागडीत सगळे. तुम्ही पण बॉडी दाखवतोय. बायसेप्स. हे आमची बॉईज, एक नंबर. समोरचा व्ह्यू बघा. मित्रांनो आता पाऊस चालू झाला आहे आणि परत म्हणजे त्या नदीचा फ्लो पण थोडा वाढत होता आणि संध्याकाळ होत चालली. म्हणजे 5:20 झालेत. तर आम्ही आता चाललो आहे घरी म्हणजे घरीच चाललो आहे आता. मस्त कपडे चेंज करू आणि थोडासा आराम करू, रिलॅक्स करू. पण आई शपथ सांगतोय, एकदा व्हिजिट द्या गोवा, कोकण. म्हणजे मित्रांना घ्या आणि निघा फिरायला. कुठं पण जावा, पण जावा फिरायला. हे चल ना यार जोशी, आपण जाऊ. तू आई झाडा पाणी ना ते पैसे मिळते. वर्षभर पाणी हेच पिणार आधी. ती पैसे चांगली आहे ना. पाणी काढू. फुल एन्जॉय. नीट लाव. सगळे तुंबलेत आता या पाणीसाठी. असं ना तडलेला. हलू नको ना, ते जाते पाणी. थांब ना. विहिरीतला पाणी त्याच्यात घे ना. त्याला अंड तू करा अंड्याच्या. एक नंबर. तुझ्या आईची गांड काय केलंय लवड्या सगळं पाणी बाहेर टाकलं झाडभरचा. अरे त्याच्या अंगावर टाकला त्यांनी. एक नंबर. सुकून आहे, सुख म्हणजे हेच. अरे तू हे काय लॉजिक समजलं नाही मला तुझं. थोडं अंगावर करायला आलं, पाऊस मजा येते. पडतो त्या टावेल घेऊन आले. पाऊस नाही पडत. टावेल ठेवता ना. विहिरीचं पाणी बघा किती क्लिअर आहे, एक नंबर आहे. पाणी आपण पिऊ शकतो एवढं भारी. म्हणजे ते पाणी पितात. आंघोळ करू आता याच्याने पूर्ण एक नंबर. नीट स्वच्छ आंघोळ करू. म्हणजे थोडासा मला पण तुझ्याशी आणतो का? पाणी एक नंबर. तर मित्रांनो टाइम बघा किती झाले, 7:40 झाले आणि मस्त आम्ही एक छान मॅगी केली आहे. हे बघा सर्व खात आहेत
मी नाही म्हणजे संकेत आणि कल्पेशनी, तुम्ही दोघांनी केली आहे का मॅगी? हर्षनी पण मॅगी केली, म्हणजे सर्वांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे थोडा. हे स्टोव आम्ही घरून आणलं आहे मॅगी बिगी बनवायला. उद्या आपण संकेतच्या फार्म हाऊसला जाऊ, मग तो स्टोववरच काहीतरी बनवू. आहे का? संकेत पैसा आला आहे त्याच्याकडे सगळे. त्या फार्म हाऊसला वॉशिंग मशीन पण आहे, तर आपले जेवढे कपडे उरलेत ना त्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून सुकू. चिकन आणू, गावात चिकन आणू ते विकून कपडे. चला मग आता मॅगी खाऊ मस्त. आधी कपडे वगैरे मॅगी खाऊन मग एक शेवटचा क्लिप टाकतो आणि मग भेटू डायरेक्ट उद्याच्या पार्टला भेटू डायरेक्ट. आता किती वाजले ते सांगतो आधी. 9:13 झालेत आणि आम्ही बनवतोय आता भुर्जी. आधी मॅगी बनवलेली, आता भुर्जी बनवतोय. फुल कटिंग विटिंग चालू आहे जोरात. चिकन पण आहे आणि भुर्जी. ओनली नॉनव्हेज. जेव्हापासून आले तेव्हापासून ओनली नॉनव्हेज खातोय. तुम्ही पण प्लॅन करा नाही या तुमच्या मित्रासोबत. घरी बसून काय करताय? एवढे घे मग बनव गाणं मरवा. हे बघा, हे आहे असले शब्द आहे त्यांचे. अरे आमची लव्ह लँग्वेज होती. भाईचारा का लव्ह लँग्वेज. काय मित्रांनो काहीच पर्सनल नाही आहे, जस्ट एन्जॉयमेंट. ओनली एन्जॉयमेंट. मित्रांनो बोलतील मित्रांनो आता हाकायला आली असेल. तुझ्या सोलेपर्यंत देणार ते कापून मिपून मस्त पुढची प्रोसिजर दाखवतो मला. तर आता आपण सुरू करतोय कुकिंगला. म्हणजे संकेत बनवणार आहे, संकेत शेड करणार आहे. भुर्जी सोबत भाकर आहे आणि राईस पण आहे. बघून आलो मी. आणि चिकन पण आहे. मग काही विषय नाही, दाबून खाऊ. अंधार आहे, मग थोडा ब्लर दिसत असेल, थोडासा ॲडजस्ट करून घ्या. बाकी माहिती आहे मला, ब्लॉग बघताना मजा येते तुम्हाला, तर चॅनलला तसा सबस्क्राईब पण करा. काय नाही, ब्लॉगरला काम नाही सांगायचे. मित्रांनो मी जेवण नाही बनवणार आहे, जेवण बनवतोय संकेत आणि कल्पेश. हे मटेरियल कापून ठेवलेत, तर याला न्यायचं आहे तिथं, तर हे आपण नेहू. आमच्या आईचा असतो तुला. कल्पेशला आई बोलतोय तो. अरे याने आई घातली रे, सुट्टीच आहे रे. तुला त्याला बोलो कांदा टॅमॅटो मिक्स नको करू का, सुट्टी आहे की नाही कर. अरे मग येड धाव्या तर खाऊ ना फोन मग चुकी लावडे. एक काम कर, एवढा टाक, थोडासा कांदा नंतर टाक ना त्याच्यासोबत. गाणं मरो. नाही कर ना होईल ना तिकडे. तेल बिल ना त्याच्यामध्ये. हा तेल आपण आणलेलं आहे कल्पेश? नाही तेल बोललो एवढं. भुर्जी मेकिंग सुरुवात झाली आपली. नाही घातली ते अर्धी. अरे ते आता मिक्सच होणार आहे ना, काय फायदा आहे का? नाही पण तो टोमॅटो नंतर करायला लागतं ना. मग टाक ना नंतर. इथं जेवण बनवायला जास्त म्हणजे कोणाला येत नाही, कल्पेशला येतो. मग तो जेवण बनवतोय. जेवण म्हणजे तो भुर्जी करतोय तो. हा सगळं येतो त्याला. मग खाऊ आणि मग झोपू आणि मग भेटू मग डायरेक्ट पुढच्या पार्टला. तोपर्यंत तुम्ही भुर्जी मेकिंग बघा. तो तिकडे मांडीवर घेतलं होतं. तो कुठं मांडीवर होतोय बरोबर. पकड आली. अंड्या फोडून टाकले आम्ही आतमध्ये. संकेतने आणि कल्पेशने. नाही पण लवड्यात पूर्ण जेव्हा रेडी होईल तेव्हा खाऊन बघू कसं वाटतंय, म्हणजे चांगलं आहे टेस्ट की नाही. तसं दिसायला तर भारी दिसतोय. एक डझन अंडे होती. गाई थोडी मागे ते पाखरं येतात आहे घाटायला. एक पडलाय का तो? नाही काढलं. रेडी झाल्यानंतर खाऊ आणि मग मी सांगतो तुम्हाला कशी बनली ती, आणि मग डायरेक्ट भेटू पुढच्या पार्टला. मित्रांनो भुर्जी होत आली आहे, तुम्ही बघू शकता.
संकेतचा पाय मध्ये येतोय पण तरी ॲडजस्ट करून मी दाखवतो तुम्हाला. भुर्जी ऑलमोस्ट झाली आहे. तर खाल्ल्यानंतर समजेल ती म्हणजे वर्थिट आहे की नाही. वर्थिट असेल म्हणजे कल्पेशनी बनवत चांगलीच असेल. तर मित्रांनो भुर्जी झाली आहे. टेस्ट करून बघू आपण. डू यू वॉन्ट. लय गरम आहे. लय गरम आहे. खायचं म्हटलं कसं खाणार. हाताने उचलून खातो. एक नंबर झाली भुर्जी. मीठ कमी आहे थोडासा. चांगली आहे. कल्पेसमोर बोल नाही शकत नाही तर बोलेल बनवून दिलं आणि माझ्या चढतोय मीठ कमी आहे ते मी ते सांगतो. तर खायला बसू आपण मस्त. तर भुर्जी तर एक नंबर झाली आहे आणि भुर्जीसोबत आपण खातोय चिकन आणि राईस. तर हे खाल्ल्यानंतर डायरेक्ट झोपणार आहे आणि भेटू आपण उद्याच्या पाठला. उद्या जाणार आपण संकेतच्या फार्महाऊसला. तोपर्यंत बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा ब्लॉग आवडला असेल तर. आणि भेटू मग पुढच्या प्लॅटला.